गौरी आणि प्रशांतचं लग्न होऊन 1 महिना झाला तरी दोघांमध्ये दुरावा होता. तो तिला हसवायचा, चिडवायचा, तिची मस्करी करायचा, काहीतरी निमित्त काढून तिच्याशी बोलायचा. पण तरीसुद्धा तिचं मन तयार होत नव्हतं त्याच्यासाठी. तिने तिचं हृदय दगडाचं बनवून घेतलं होतं बहुतेक. त्याला पाझरच फुटत नव्हता. त्याच्या बोलण्यावर, विनोदावर ती फक्त जुजबी थोडंसंच हसायची. हो, नाही इतकाच औपचारिकपणे प्रतिसाद द्यायची. पण त्याच्या घरच्यांची, आईवडिलांची आणि त्याचीसुद्धा खूप मनापासून काळजी करायची. पाहुणे रावळे यांचा आदर सत्कार, पाहुणचार अगदी मनापासून कर्तव्यदक्षपणे ती करायची. पण प्रशांतजवळ आला की मात्र वेगळंच वागायची. प्रशांत ऑफिसला गेला आणि गौरी काम आवरून तिच्या खोलीत जाऊन पडली आणि तिने तिच्या आवडीची गाणी लावली. अखियों के झरोके से तूने देखा जो सावरे. गाणे ऐकून ती ताडकन उठली आणि प्लेअर बंद केला. मुसमुसत रडायला लागली. तिचा भूतकाळ तिला आठवत होता. गौरी खूप शांत, सुंदर, सुस्वभावी, घरात थोरली असल्यामुळं समजदार, नाकी डोळी अगदी नीटनेटके. तिने तारुण्यात पाऊल टाकलं आणि तिचं रूप आणखीनच खुलून दिसायला लागलं. बघताच तिची भुरळ पडावी अशीच होती ती. त्या दिवशी रुद्र तिच्या घरी कोणाची तरी लग्नाची पत्रिका घेऊन आला. तिने त्याच्यासाठी पाणी आणलं आणि बघता क्षणीच तो तिच्या मनात भरला. त्या लग्नाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांची भेट झाली. तिची त्याच्याकडे पाहण्याची नजर बघूनच तेव्हा त्याला समजलं होतं की गौरी त्याच्या प्रेमात पडली आहे. आता गौरीला स्थळं यायला सुरुवात झाली. पण ती तिच्या मनातलं कोणालाही बोलून दाखवत नव्हती. तिची तिच्या मनाशी लढाई सुरू होती. उद्या तिला बघायला एक मुलगा येणार होता. काय माहीत कोण आहे तो. तिने त्याचा फोटोही पाहिला नव्हता. तिने त्याची जास्त चौकशीही केली नाही आणि स्वतःच्या मनातल्या भावनासुद्धा व्यक्त केल्या नाहीत. म्हणे खूप देखणा होता तो जो तिला पाहायला येणार होता आणि खूप शिकलेला सुद्धा. तिची आई आणि बहीण ही साडी घाल, तो दागिना घाल अशा तिला सुचवत होत्या. पण तिच्या मनात मात्र त्याचेच विचार चालू होते. घरच्यांच्या विरोधात जाणं तिला आवडत नव्हतं आणि शिवाय तो तिच्यावर प्रेम करतो की नाही हेही तिला माहीत नव्हतं. सर्वांच्या आनंदात आनंद मानून ती तयार झाली आणि ती पाहुण्यांना चहा नाश्ता घेऊन पुढे आली. तो अगदी तिच्या पुढेच बसला होता. पण तिने नजर उचलूनही पाहिलं नाही. चेहरा पडला होता तिचा आणि इतक्यात मुलाची बहीण तिला म्हणाली, काय ग, आमची भावी वहिनी? काय मग, आवडला का माझा दादा? कसा वाटला आमचा रुद्र? आणि हे नाव ऐकून तिच्या काळजाचा ठोका चुकला. इतका वेळ खाली मान घालून बसलेली तिने पटकन वर पाहिलं तर साक्षात तोच होता. तिला रीतसर मागणी घालायलाच आला होता. जणू काही तिच्या हृदयातून बाहेर येऊन तिच्या समोर बसला होता आणि एका सेकंदात तिचा चेहरा खुलला. आनंद ओसंडून वाहू लागला. गौरी आणि रुद्रचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. तिला अजून विश्वासच बसत नव्हता की दोघांचं लग्न झालं आहे आणि तो तिचा झाला आहे. तिनंही ठरवलं काहीही झालं तरी आपणही त्याला सांगायचंच नाही की पहिल्या भेटीतच तो तिच्या मनात उतरला होता म्हणून. पहिल्या रात्री त्यानं तिचा हात हातात घेऊन विचारलं, काय ग, मी तुला पसंत तर आहे ना? नाही म्हणजे पाहायला आलो तेव्हा तुझा चेहरा फारच उतरला होता. मग कसा काय होकार दिलास? आणि हळूच तिच्या कानावरच्या केसांच्या बटा बोटाने गोल गोल फिरवत मागे सारत तिच्या कानात कुजबुजला, तुझ्या मनात दुसराच कोणी होता की काय? आणि तीही मग त्याची थट्टा करत म्हणाली, छे छे, आमच्यात असलं काही चालत नाही. आईबाबांची पसंती तीच आमचीही पसंती. असं काय? म्हणजे आम्ही इतके खाटाटोप केले ते वाया गेले म्हणायचे? कसले खाटाटोप? तिने तिचे टपोरे डोळे त्याच्यावर रोखून विचारलं. ज्या लग्नात आपली भेट झाली तेव्हाच मला कळलं की तू मला पसंत करतेस. मग तुझा अंदाज घेण्यासाठी मी तुझ्या बहिणीला विचारलं आणि तिने बोलण्याच्या ओघात सांगून टाकलं की गौरीताईला तुम्ही पसंत आहात. मग तुझ्या एका काकांना मध्यस्थी करून हा योग जुळवून आणला. पण उगाच केलं बाबा, तुला तर मी पसंतच नाही. हे काय, मी कुठं म्हणाले की तुम्ही मला पसंत नाही? हो का? गौरी आता लाजून खाली पाहत होती. आणि तुम्हाला मी आवडत नव्हते का? मग तोही चेष्टेने म्हणाला, नाही बाबा, आमच्यात असलं काही चालत नाही. आणि ती हसायला लागली. त्याने तिला हाताला धरून जवळ ओढलं आणि ती लाजून चूर चूर झाली. खूप प्रेम करायचा तो तिच्यावर. अगदी सुखाचा संसार होता दोघांचा. रुद्रचे आई बाबा तिला मुलीसारखंच मानायचे आणि लवकरच संसारवेलीवरती एक कळी उमलली, मुलगी झाली, मनू.
हौशी नवरा, प्रेमळ सासू सासरे आणि गोंडस मुलगी, कुठलीच उणीव नव्हती तिच्या संसारात. त्या दिवशी रुद्र तिला डिनरला घेऊन जाणार होता. तिनं त्याच्या आवडीची साडी घातली. हलकासा मेकअप, लिपस्टिकची हलकीशी शेड आणि केसात गजरा घालून झोपाळ्यावरती बसून अखी ओके झरोके से हे गाणं ऐकत होती. तिचं लक्ष सारखं घड्याळाकडे. इतका उशीर त्याला कधीच नाही झाला. मुलगीसुद्धा कंटाळून झोपी गेली. तिने फोन लावला पण स्विच ऑफ येत होता आणि अचानक तिचा फोन खणखणला. आम्ही सिटी हॉस्पिटलमधून बोलतोय. रुद्रचा अपघात झाला आहे आणि जाग्यावरच तो हे जग सोडून गेला. तिच्या संसाराला कुणाची तरी नजर लागली. नियतीने खूप विचित्र खेळ खेळला होता तिच्यासोबत. तिच्यावर आभार कोसळले होते. तिचा आक्रोश, वेदना बघवत नव्हत्या. तिच्या सासू सासऱ्यांना तिचं दुःख पाहवत नव्हतं. मनूच्या तोंडाकडे बघून ती सगळं सहन करते असं दाखवत होती. पण त्याच्यासोबतचे प्रेमळ क्षण तिच्या आठवणीतून जाता जात नव्हते. ते आठवले की ती भूतकाळात हरवून दुःखी व्हायची. रात्रीच्या रात्री जागून काढायची आणि तिची उशी तिच्या अश्रूंनी भिजलेली असायची. आई बाबा का गेले ग? आपल्याला सोडून द्यावा घरी? त्यांना सांग ना परत यायला. मी पुन्हा कधी हट्ट नाही करणार. मनूच्या निरागस प्रश्नांनी ती व्याकुळ व्हायची. रुद्रच्या आईबाबांना गौरीच्या भविष्याची काळजी वाटायची. ती अजून तरुण होती. शिवाय पुढचं आयुष्य आपल्या माघारी ती कसं काढेल? आणि छोटी मुलगीसुद्धा वडिलांच्या मायेसाठी व्याकुळ होत आहे. हा विचार करून त्यांनी गौरीला मुलगी म्हणून तिचं कन्यादान करायचं ठरवलं. गौरीने तर कधीच रुद्रची जागा दुसऱ्या कोणाला देईल असं ठरवलं नव्हतं. ती नकारच देत होती. खूप समजावल्यावर ती एक वेळ तयारही झाली. पण तिच्या मनात प्रश्न होता. जो कोणी असेल तो माझ्या मुलीला स्वतःच्या पोटच्या मुलीसारखं प्रेम देईल का? प्रशांतचं स्थळ आलं. त्याचा घटस्फोट झाला होता. घरी तो आणि त्याचे आईवडील. गौरी आणि प्रशांतचं लग्न झालं. रुद्रच्या आईवडिलांनी तिचं कन्यादान केलं. त्यांना आणि त्या घराला सोडून येताना ती खूप व्याकुळ झाली होती. पण रुद्रच्या आठवणी मात्र कायम तिच्यासोबतच होत्या. ती प्रशांतच्या घराचं माप ओलांडून आली आणि तेव्हापासून प्रशांतसोबतचं तिचं वागणं औपचारिक, रुक्ष आणि अलिप्त होतं. तोही तिला वेळ देत होता. आज तिच्या मनूचा वाढदिवस होता. प्रशांतची सकाळपासून लगबग सुरू होती. केक, डेकोरेशन, तिचा नवीन ड्रेस सगळं तो खूप मनापासून करत होता. शाळेतून घरी आल्यावर तिने ते सरप्राईज पाहिलं आणि प्रशांतला जाऊन मिठी मारली आणि गोड गोड गालावर पापा दिला. त्यानंही अगदी तिला पाठीवर बसवून घोडा घोडा करत घरभर फिरवली. मनू गौरीकडे आली आणि म्हणाली, आई, माझे बाबा ना जगातले सगळ्यात बेस्ट बाबा आहेत. आज ते माझ्या शाळेत आले होते. त्यांनी सर्वांना माझ्या बर्थडे निमित्त खाऊ दिला. हे ऐकून गौरी मनात विचार करू लागली. मी किती तुटकपणे वागते याच्याशी. तरीही तो माझ्या मुलीला किती जीव लावतो, अगदी स्वतःच्या मुलीसारखं. खरं तर त्याचाही एक भूतकाळ होता, पण तो विसरून तो वर्तमानात जगतो. मान्य आहे, रुद्रवर माझं खूप प्रेम होतं, पण आता तो माझा भूतकाळ आहे आणि त्याच्या प्रेमासाठी मी प्रशांतला दुःख नाही देऊ शकत. 1 महिना झाला होता लग्नाला, पण मी अजून त्याला नवऱ्याचा हक्क दिला नाही. पण त्याने मात्र कसलीही घाई केली नाही. उलट आधीच सांगून ठेवलं होतं पहिल्या रात्रीच की आपल्याला एक मुलगी आहे, त्यामुळे मला आता दुसरं बाळ नको. तिला आठवलं की पहिल्या रात्री तर ती बेडवर सुद्धा बसली नव्हती. तो आत आला तशी तिची घालमेल वाढू लागली. त्याचाही घटस्फोट होऊन 2 वर्षे झाली होती. त्यालाही इच्छा असेलच की, त्याच्याही काही शारीरिक गरजा असतीलच. तो आत येऊन तिच्यासोबत काय करेल याचा विचार ती मनात करत होती. कारण तो त्याचा हक्क होता. तो तिचा नवरा होता आणि ती त्याची हक्काची बायको. त्याला बायको हवी होती म्हणूनच त्यानं लग्न केलं होतं. मग तो आता का थांबेल? पण तसं काहीही झालं नाही. तो तिच्याजवळ आला आणि फक्त हातात हात घेऊन म्हणाला, रिलॅक्स, आता काळजी करू नकोस. मी आहे ना. ज्यावेळी तू यासाठी तयार असशील तेव्हाच आपण पुढे जाऊ. मी वाट पाहीन, असं गोड हसून म्हणाला. त्यानं तिला बेडवर झोपवलं आणि स्वतः सोफ्यावर झोपला. तिला सगळं हवं नको आणून द्यायचा. अगदी नवऱ्याचं सगळं कर्तव्य पार पाडायचा. स्वतःच्या रक्ताचं मूल कोणाला नको असतं, पण तो जर माझ्या मुलीचा बाबा बनू शकतो तर मी पण. गौरीला आता त्याच्याशी बोलायचं होतं, मन मोकळं करायचं होतं, पण खूप संकोच वाटत होता. सुरुवात कशी करावी? इतके दिवस एका घरात एका खोलीत असूनही औपचारिक बोलचाल सुरू होती. 5-6 दिवस तिची मनाची तयारी करण्यातच गेले. मग एका दिवशी छान संधी चालून आली. घरातले सगळेजण एका लग्नाला गेले होते मनूला घेऊन. तोही ऑफिसला गेला होता. तिने छान तयारी केली. त्याच्या आवडीची पिंक रंगाची साडी घातली. हलकासा मेकअप, लिपस्टिकची हलकीशी शेड आणि केसात गजरा. पुस्तक घेऊन वाचत बसली.
रोज 6ला येणारा प्रशांत आज 9 वाजले तरी घरी आला नव्हता आणि तिच्या हृदयाची धडधड वाढायला लागली. ती सारखी रस्त्याकडे नजर लावून होती. गेटवर जाऊन चकरा मारायची सारख्या. फोन लावला तर आउट ऑफ नेटवर्कच जायचा. तिला पुन्हा तशीच भीती वाटायला लागली. ती श्वास रोखून त्याची वाट पाहत होती. तिची अस्वस्थता वाढली. इतक्यात मोबाईल वाजला आणि ती खूप घाबरली. तिच्या सासूचा फोन होता. प्रशांत आला का गं? नाही, आम्ही आज इकडेच मुक्काम करतोय, उद्या येऊ. आणि त्यांनी फोन ठेवला. पुन्हा डोळ्यात आता अश्रू जमा झाले. नको ते अभद्र विचार मनात येत होते. इतक्यात दारावरची बेल वाजली आणि तिने धावत जाऊन दरवाजा उघडला. दारात प्रशांत होता. तिच्या डोळ्यातील अश्रू गालावर ओघळले आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या या सरप्राईजने तो गोंधळला. त्याला ती आज असं काही करेल याचा अंदाजच नव्हता आणि ती रडायला लागली. इतका वेळ लागणार आहे, मला का नाही सांगितलं? किती फोन लावले मी. मला किती भीती वाटत होती. ती आता लटक्या रागात पत्नीच्या हक्काने बोलत होती. त्याला कळेच ना की काय झालं, पण तिचं असं वागणं त्याला खूप खूप आवडलं. यावेळी तिने आता त्याला बुक्क्या जरी मारल्या असत्या तरी त्याला आवडल्या असत्या. तिची तयारी पाहून त्याला तिचा अंदाज आला होता. त्याने तिला खुर्चीत बसवलं, प्यायला पाणी दिलं आणि म्हणाला, अगं आज एक मीटिंग होती म्हणून उशीर लागला यायला. पण तू का माझी आज इतकी वाट पाहत होतीस गं? आज काही विशेष? तिच्या डोळ्यात डोळे घालून गालात हसत म्हणाला. गौरी आता लाजू लागली. तिला काय बोलावं हे कळेना, पण मनातलं ती सगळं बोलून रिकामी झाली होती आणि त्याने तिला जवळ घेतलं. तिच्या कानाजवळच्या बोटाने गोल गोल फिरवत मागे सारल्या. ही तर त्याची सवय. तिला रुद्र आठवला. तिने घट्ट डोळे मिटून प्रशांतला मिठी मारली आणि त्यानं तिच्या कानाजवळ ओठ नेऊन हळूच विचारलं, आता तरी तयार आहेस ना? तिची हिंमतच होत नव्हती त्याच्याकडे नजर उचलून बघायची आणि तोंडातून शब्द फुटत नव्हता. ठीक आहे, पाहतो अजून मी वाट, असं मुद्दाम म्हणून तो जायला निघाला आणि ती त्याच्याजवळ जाऊन त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला. हळूच त्याच्या कानात म्हणाली, आय लव्ह यू. हे त्यानं ऐकलं आणि त्याच्याही शरीरभर रोमांच उसळले. तिची गंमत करत मुद्दाम म्हणाला, काय म्हणालीस का? डोळे बंद आहेत त्यामुळे ऐकायला नाही आलं नीट. आणि ती त्याला किस करून लाजून बेडरूममध्ये पळून गेली.